मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या मोबाईल मधून आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर त्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आधार कार्डवरील कोणत्या गोष्टी तुम्ही मोबाईल मधून अपडेट करू शकता आणि त्या गोष्टी तुम्ही आधार कार्ड सेंटरला जाऊन अपडेट करू शकता आणि त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण जर आधार अपडेट करायचं असेल तर प्रत्येकाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. जर का व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या. कारण असेच माहितीपूर्ण आणि कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईल मधून आधार कार्ड वरील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला अपडेट करता येतात. तर आधार कार्डचे सध्या 2 ॲप आहेत आणि एक वेबसाईट आहे जी भारत सरकारची अधिकृत आहे. सध्या लॉन्च झालेलं लेटेस्ट आधार नावाचं ॲप आहे. त्यानंतर M-आधार आहे आणि myAadhar.aidi.gov.in हे एक ऑनलाईन पोर्टल आहे, वेबसाईट पोर्टल आहे. या तिघी ठिकाणाहून तुम्ही मोबाईल मधून काही गोष्टी आधार कार्डच्या अपडेट करू शकता. आता कोणकोणत्या गोष्टी अपडेट करता येतात तर आधार ॲप मधून सध्याला फक्त मोबाईल नंबर हा अपडेट होत आहे. त्यानंतर बाकी गोष्टी कमिंग सून आहेत, परंतु त्या सुद्धा लवकरच अपडेट करता येणार आहेत. त्यामध्ये तुमचा ॲड्रेस आहे, त्यानंतर ईमेल ID आहे आणि मोबाईल नंबर झालं, त्यानंतर तुमचं नाव आहे. एवढ्या गोष्टी तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून अपडेट करू शकता. आणि जर तुम्हाला ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर myAadhar.aidi.gov.in किंवा M-आधार नावाचं ॲप आहे, त्यामधून तुम्ही सध्याला अपडेट करू शकता. त्यानंतर इतर कोणत्या गोष्टी आधार कार्डच्या तुम्हाला करता येतात ते म्हणजे तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता मोबाईल मधून. तुम्हाला आधार कार्ड ऑर्डर करायचं आहे, PVC आधार कार्ड, प्लास्टिकचं आधार कार्ड, ते पण करू शकता. तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे ज्यामध्ये ते फ्री ऑफ कास्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ अपलोड करू शकता. त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस, तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे ते पण तुम्ही चेक करू शकता. तुमचे बायोमेट्रिक लॉक अनलॉक करू शकता. तसेच तुम्हाला VID नंबर, व्हर्च्युअल ID नंबर जनरेट करायचा आहे ते पण करू शकता. आणि तुमच्या कुटुंबात एखादा व्यक्ती मयत झाला, त्यांची डेथ झाली तर ते मयत झाले असा रिपोर्ट तुम्ही करू शकता या पोर्टलवरून किंवा ॲपमधून. तर एवढ्या सर्व गोष्टी तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून करू शकता. त्यानंतर आता आपण पाहूया आधार कार्ड सेंटरला जाऊन तुम्हाला कोणत्या गोष्टी अपडेट कराव्या लागतात, त्याशिवाय पर्याय नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुमची जन्मतारीख अपडेट करायची असेल तर आधार सेंटरला जावं लागेल. आणि दुसरं कोण तुम्हाला सांगत असेल की अरे बाबा मोबाईल मधूनच घर बसल्या होऊन जातं, तर हे चुकीचं आहे किंवा खोटं आहे. तुम्हाला आधार कार्ड सेंटरला जाऊनच जन्मतारीख अपडेट करता येते. त्यानंतर तुमचा फोटो अपडेट करायचा असेल, बायोमेट्रिक अपडेट करायचे असतील, आय स्कॅनर अपडेट करायचं असेल तर या गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सेंटरला जावं लागेल. ते घर बसल्या मोबाईल मधून होत नाही आणि तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स करा. जे आधार नावाचं नवीन लेटेस्ट ॲप आलेलं आहे त्यामध्ये जेव्हा नाव अपडेट करणं सुरू होईल, ॲड्रेस अपडेट करणं, ईमेल ID अपडेट करणं सुरू होईल तेव्हा सुद्धा आपले व्हिडिओ येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही कामाची महत्त्वाची माहिती पोहोचेल. मी अविनाश तिरमले. पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.